नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. सागर ही मुक्ताचा गैरसमज दूर करण्यासाठी ऑफिसला गेलेली असते आणि सागरकडून ती सगळ्या गोष्टींची जाण करून घेते की सागरला मुक्तावर अशा प्रकारे संशय कसा आला. आणि त्यानंतर जेव्हा सागर त्याचं तोंड उघडतो तो प्रत्येक गोष्ट मुक्ताला सांगत जातो की या गोष्टींमुळे मला तुमच्यावरचा विश्वास उडाला आहे आणि मी आता तुमच्यावर कधीही विश्वास ठेवू शकत नाही. तर इकडे दुसरीकडे सावनी देखील आशयला भेटण्यासाठी गेलेली असते आणि आशयच्या मनात ती सागर आणि मुक्ताच्या नात्यावर घाव घालण्याचा प्रयत्न करत असते. आणि मात्र चतुर आशू योग्य वेळीच तिचा डाव ओळखून घेतो आणि हे सगळं सत्य तो मुक्ता आणि सागरसमोर आणणार. आणि त्यानंतर मग आता सागरसमोर हे सत्य कसं येणार. सावनीच आता सागर आणि मुक्तामध्ये भांडण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंतच्या भागांमध्ये सागर ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो खूपच चिडचिड करत असतो. त्याला ज्या काही फाईल्स हव्यात त्या समोरच असतात, परंतु तो त्याचं लक्ष नसल्यामुळे खूपच वैतागत असतो. तर इथे त्याचं लक्ष पूर्णपणे मुक्ताबरोबरच्या भांडणावर असतं. तर मुक्ता आता ऑफिसमध्ये आलेली असते. ती बाहेर नॉक करते, मात्र इथे सागर बाहेर कोण न आहे हे न बघताच आतमध्ये या असं म्हणतो. त्याच वेळेला आता सागर हा आतमध्ये आल्यानंतर मुक्ताला समोर बघतो. मुक्ताला पाहिल्यावरती तिला त्यातल्या त्याते धक्का बसतो. तो म्हणतो की मुक्ता इथे कशा का आल्यात. तेव्हा मग आता मुक्ताला समोर पाहिल्यानंतर मिहीर म्हणतो की वहिनी, काय आज अचानक ऑफिसमध्ये कसं येणं केलं तुम्ही. नाही म्हणजे दादूसाठी टिफिन वगैरे घेऊन आलात का. माझ्यासाठी पण आणलात ना टिफिन. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही मिहीर, ॲक्च्युली मी टिफिन घेऊन नाही, तर काय ना सध्या गैरसमज सुरू आहेत. माणसं जेवण खाण्यापेक्षा संशयच जास्त खात आहेत, म्हणून त्या संशयाला तर मारलं पाहिजे ना आणि नंतर जेवलं पाहिजे, म्हणूनच मी इथे आले. तेव्हा मिहीर म्हणते की ओ अच्छा, म्हणजे असं काही आहे. तर ठीक आहे वहिनी, तुम्ही कॅरी ऑन करा, मी जातो आतमध्ये, मलाही खूप काम आहेत. तर मुक्ता म्हणते की ठीक आहे, थँक्यू, आपण नंतर बोलूया. त्याच वेळेला आता इथे तो बाजूला निघून जातो आणि सागरची मात्र चिडचिड ही सुरूच असते. आता मुक्ता ठरवते की आज काहीही करून मला या विषयाचा सोक्षमोक्ष करायचाच आहे. आज या विषयाचा तुकडा मला पाडायचाच आहे. सागर हे माझ्याबरोबर असे का वागतायत आणि सावनीने इतकं खोटं बोलूनही, तिने इतकी आयुष्याची बर्बादी करूनही पुन्हा तिचंच का ऐकतायत, हे मात्र मुक्ताला काही पटत नाही. मुक्ता म्हणते की नाही सागर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. सागर म्हणतो की मुक्ता, एक मिनिट, तुम्ही आत्ता या क्षणी इथे बोलू शकत नाही. हे माझं ऑफिस आहे आणि आपण ज्या काही गोष्टी आहेत ते घरी बोलू. मुक्ता म्हणते की अच्छा, हे तुमचं ऑफिस आहे. तितक्यात आता मिहीर येतो. मिहीर म्हणतो की दादूस, हे बघ, ही फाईल होती इथे बाजूला ठेवतोय. तेव्हा मग आता सागर त्याच्यावरही चिडतो आणि म्हणतो की अरे जा तू तिथे जा, मी बोलतोय ना त्यांच्याशी, आपण नंतर बोलूया. तेव्हा मग आता मिहीर म्हणतो की सॉरी दादूस, असं म्हणून तो बाहेर निघून जातो. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की हेच चालू आहे ना तुमचं. तुम्ही मला म्हणताय की आपण घरी बोलूया, पण तुम्ही बोलण्यावर विश्वास ठेवताय. सध्या तुमचं कोणाचं ऐकण्याकडे कल आहे का. तुम्ही घरी येता तेही कसे येता हे तुम्हाला माहिती आहे का. तुम्ही घरी आल्यानंतर दारू पिऊन असता, कोणाशी काहीही बोलण्याच्या शुद्धीत तुम्ही अजिबात नसता आणि तुम्ही मला आत्ता म्हणताय की आपण घरी बोलूया. म्हणूनच जेव्हा तुम्ही शुद्धीत असाल तेव्हा मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि म्हणूनच मी ते तुमच्या ऑफिसमध्ये आली आहे तुमच्याशी बोलायला. आता मला बाकी काही माहीत नाही. मला जसं प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तसं तुम्हालाही हवी आहेत ना. मग ते बोलूनच आपल्याला काही ते कन्क्ल्युजन काढता येणार आहे सागर, त्याशिवाय आपल्याला कसं कळणार आहे. ठीक आहे, सागर म्हणतो तुम्हाला बोलायचं आहे ना, बोला. तुमच्या बचावासाठी जे काही मांडायचं ते मांडा. मुक्ता म्हणते की मी स्वतःचा बचाव वगैरे नाही करत आहे. मला इतकंच विचारायचं आहे की तुम्ही असं का वागताय, का त्या सावनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपलं चांगलं नातं, सोन्यासारखं नातं तुम्ही खराब करताय. तर मुक्ता इथे सागरला समजवत असते. दुसरीकडे मात्र सावनीच्या मनामध्ये आगच भंकारत असते. सावनी विचार करते की आता सागरच्या मनात तर संशयाचं बीज पूर्णपणे पेरून पक्क झालेलं आहे. त्याचं झाड उगवलं की मुक्ता आणि सागरचा डिवोर्स हा होणारच आहे. परंतु आता मला आशयकडे वळलं पाहिजे, आशयला भेटलं पाहिजे. कसं आहे ना, त्या आशयला मुक्ताचं तर फारच पुळका आहे. काय आहे, बालपणीचा मित्र आहे ना. मग जर त्याच्या कानावर मी घातलं की मुक्ता ही सागरबरोबर खुश नाही आणि मुक्ता आणि सागर हे एकमेकांबरोबर खुश नसून मुक्ताबरोबर सागर खूप अमानुषपणे वागतो, तिचा छळ करतो, हे ऐकल्यानंतर मात्र तो काही शांत बसणार नाही. तसंही मुक्ताने आज माझ्यासमोर बडे डायलॉग मारलेत की तिचं नातं आणि ते विश्वास ती कधी तोडू देणार नाही. परंतु जर हीच गोष्ट मी त्या आशयच्या कानावर घातली तर हा आशय
मुक्ताला कायमचं सागरपासून तोडण्यामध्ये मला मदत करेल आणि जर असं केलं तर आशय आणि मुक्ता दोघंजणही एकत्र येऊ शकतात आणि याच गोष्टीची सिंपती ही मुक्ता आणि आशय एकमेकांना देणार आणि सागर मात्र पुन्हा तेच बघणार. तर इथे हाच विचार करून सावनी ही आशयचा ऑफिसचा ॲड्रेस मिळवते आणि ती आता आशयच्या ऑफिसमध्ये येते. आशय म्हणतो की सॉरी तुम्ही इथे. तेव्हा ती म्हणते की मला असं बोलायचं होतं म्हणून मी तुमच्या इथे भेटायला आले. तेव्हा मग आता तो म्हणतो की ठीक आहे, सगळं ठीक आहे ना तिथे कोळींच्या घरी मुक्ता. तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच ठीक नाही आहे तिथे कोळींच्या घरी. लक्कीचा अपघात झाला आहे, त्यातही मुक्तालाच दोषी मानलं जात आहे आणि त्यातच तुम्ही मदत करताय सागरची. परंतु सागर काय करतोय? सागर तर तुमच्यावर फक्त संशय घेतोय आणि मुक्ताला त्याच्यामुळे तो खूप बोलून दाखवतोय. तुम्हाला माहिती आहे का मुक्ताचे सिच्युएशन बरोबर नाही. तेव्हा मग आता आशय म्हणतो की मी मुक्ताशी काही बोललो नाही आहे, कारण ते मिस्टर सागरला आवडत नाही, म्हणूनच आज आमचा काही कॉन्टॅक्ट झालेला नाही. ती म्हणते की तेच आहे ना, सागरचं हेच तर असतं, म्हणूनच आमचा डिवोर्स झाला होता. खरं तर माझं एक त्या व्यक्तीबरोबर नातं होतं, ते मला का निर्माण करावं लागलं? कारण सागर असाच करायचा. तो अगोदर दारू पियायचा आणि घरामध्ये तमाशे करायचा आणि माझ्याशी भांडायचा. हेच मला आवडायचे नाही आणि त्याचमुळे मी सागरला सोडलं आणि मग मी हर्षबरोबर लग्न केलं. अगेन माझ्याबरोबर तेच झालं. मुक्ताची खूप वाईट अवस्था आहे. आज मी मुक्ताला पाहिलं. मुक्ता सागरला समजवत होती की प्लीज माझं आणि आशूचं असं काही नाही, परंतु सागर काही ऐकायला तयार नव्हता. सागर हा मुक्तावर हात उचलायलाही कमी करत नव्हता. असं सगळं खोटं नाटं रचून सावनी ही आशयला सांगत असते आणि आशयलाही आता एका पॉईंटला तिच्यावर विश्वास ठेवावासा वाटत असतो. सावनी म्हणते की मुक्ता किती विचित्र परिस्थितीत अडकली. मी ज्या परिस्थितीत असायचे ना, ती मुक्ता आता त्या परिस्थितीत आहे. मी तर कशीबशी त्या सगळ्यातून बाहेर पडले आणि त्यातून बाहेर पडून मी त्या सगळ्यांसाठी विलन झाले. परंतु मुक्ता तर सगळ्यांसाठी ग्रेट आहे, परंतु तिच्या स्वतःच्या आयुष्याचं काय? जर ती स्वतःच्या आयुष्याची माती करून दुसऱ्यासाठी, कोळी कुटुंबासाठी जर ग्रेट ठरत असेल तर त्याचा उपयोग तरी काय आहे? कारण काही झालं तरीही मुक्ता ही खूप मोठ्या संकटात सापडली. तुम्ही प्लीज तिला या सगळ्यातून बाहेर काढा, असा आशयला ती आता म्हणत असते. त्यानंतर इथे सागर म्हणत असतो की मुक्ता तुम्हाला काय बोलायचं आहे स्पष्ट बोला. मुक्ता म्हणते की हो मी स्पष्टच बोलते. तुम्ही एकीकडे त्या सावनीचं ऐकताय, जी मुलगी, जी व्यक्ती जिने तुमचं संपूर्ण आयुष्य बर्बाद केलं, विस्कळीत केलं आणि कुठलंही सोडलं नव्हतं तुम्हाला काही करण्याच्या लायकीचं. परंतु आता मी जरा स्पष्टच बोलते. आपलं लग्न झालं, मी फक्त सहीसाठी लग्न केलं हे मान्य, परंतु काही काळानंतर आपल्यामध्येही प्रेम निर्माण होत गेलं. नवरा बायकोचं नातं निर्माण झालं. आपलं एक वेगळं विश्वास झालं, ज्याच्यात फक्त आपण दोघं नवरा बायको आहोत आणि एकमेकांसाठीच आहोत हे आपल्याला पटलं. मग आता काय घडलं? तेव्हा विश्वास आणि प्रेम कुठे गेला? तेव्हा होता ना तुमचा विश्वास, मग आता काय? तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता तेव्हा होता विश्वास, परंतु आता तुम्ही जे काही करताय, जे काही वागताय, त्यावरून तुमच्यावरचा विश्वास माझा पूर्णपणे उडून गेलेला आहे. आता विश्वास या शब्दातच मला आता इंटरेस्ट उरलेला नाही. तुम्ही जे काही वागताय, तुम्ही जे काही करताय, त्याचा मला त्रास होतोय मुक्ता. तुम्ही मला न वेळ देता त्या आशयबरोबर असता, तुम्ही त्याच्याशी फोनवर गप्पा मारता. मला जेवण द्यायचं असतं त्यावेळेला तुम्हाला त्याचाच कॉल येतो. माझं जेवण अर्धवट राहतं. माझ्याकडे तुमचं लक्ष आहे का? आणि त्या दिवशी तर तुम्ही त्या आशयला मिठी मारत होतात, गप्पा काय मारत होतात, त्याच्याबरोबर होतात. हे मला आवडेल का? कुठला नवरा हे सहन करेल मुक्ता? आणि कुठल्या नवऱ्याला या सगळ्याने राग येणार नाही? मला जरा सांगा. त्या दिवशी तुम्ही काय करत होतात हे तुम्हाला कळतंय का? ते सगळं मी पाहिलंय. आणि मग सावनी काय खोटं बोलते याच्यात मला कळत नाही, कारण तुम्ही जे काही वागताय ते तिने मला सरळ सरळ समोर दाखवलं आहे ना. तेव्हा मुक्ता म्हणते की अच्छा ओ, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीवरून मला जज करताय की मी तिला मिठी मारली. परंतु तुम्ही असं का समजू शकत नाही की एका मित्राने एका मित्राला मिठी मारली? बालपणीचे मित्र आहोत आम्ही सागर, आणि तुम्ही आमच्यावर संशय घेताय. सागर तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की आम्ही दोघेही कॉलेजमध्ये होतो, एकत्र होतो. जर आम्हाला हवं असतं तर आम्ही लग्न करू शकलो असतो. का नाही केलं लग्न? तो बाहेर जाऊन सेटल झाला. आम्ही त्यानंतर आमच्या आयुष्याला लागलो. माझ्या आयुष्याचा असा प्रॉब्लेम होता हे तुम्हालाही माहिती आहे. त्यानंतर आपलं लग्न झालं, सईमुळे आपली गाठ बांधली गेली. परंतु तुम्ही असा का विचार करत नाही की हे सगळं खूप चुकीचं आहे? तुम्हाला माझ्यावर संशय कसा येऊ शकतो सागर? प्लीज एकदा शांत बुद्धीने दारू न पिता विचार करा. मी हे सगळं का वागतोय आणि कशासाठी वागतोय? सागर एकदा माझ्याशी बोला, एकदा माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. तुम्हाला समजेल ही मुक्ता फक्त तुमचीच आहे, बाकी कोणाचीही नाही. आणि तुम्ही माझ्याबद्दल प्लीज असा चुकीचा विचार करू नका सागर. मी तुमच्या पुढे हात जोडते, नाहीतर पुन्हा एकदा आपल्या वाट्यालाही निराशाच येईल. तुमचं पहिलं लग्न मोडलं, हे तुमचं दुसरं लग्न आहे, परंतु माझं तर हे पहिलं आहे. मला तुम्ही हवे आहात आयुष्यात सागर, प्लीज असं करू नका.
आपलं सगळं कुटुंब खूप आनंदी आहे. सई, आपली मुलं आदित्यही आता आपल्याबरोबर आहे. प्लीज सगळ्यावर पाणी फिरवू नका. त्या सावनीचं ऐकून इतका मोठा निर्णय घेऊ नका. सागर मात्र थोडासा कन्व्हिन्स झालेला असतो आणि इथे आशय हा मुक्ताला कॉल करून सांगतो, मुक्ता, मला जरा तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आणि त्यामुळे तो तिला बाहेर भेटायला बोलवतो. तो म्हणतो की सगळं ओके आहे ना डॉक, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? सागर काय वागत होता का तुझ्याशी? तेव्हा ती म्हणते की हे सगळं काय बोलतोयस तू, आणि हे सगळं तुला कसं समजलं? तेव्हा तो म्हणतो की ते इतकं इम्पॉर्टंट नाही. तेव्हा मुक्ताला मात्र आता संशय येतो. मुक्ता म्हणते की बोल मला, काय झालं आहे, तुला हे सगळं कसं समजलं? तेव्हा मग आता तो म्हणतो की मुक्ता, सावनी आमच्याकडे आली होती, माझ्या ऑफिसमध्ये ती भेटली आणि तिने मला सगळं सांगितलं. तेव्हा आशय तिला म्हणतो की ती मला म्हणत होती की सागर तुझ्याशी खूप चुकीचं वागत आहे आणि म्हणूनच आता सागरपासून तू वेगळी हो, असं तिचं म्हणणं होतं. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की वाटलंच मला, ही सावनी काही शांत बसणाऱ्यातली नाही, मी तिला आत्ता सोडणार नाही, तिला आत्ताच्या आत्ता कचऱ्याच्या डब्यातच टाकून येते. त्याच वेळेला तो म्हणतो की काय झालंय मुक्ता? मुक्ता म्हणते की आमच्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग निर्माण करणारी ती सावनीच आहे. तिला सागरची बर्बादी हवी आहे. अगोदर तर सागरला सोडलं, मात्र आता आमच्या संसाराच्या मुळावर उठली. तिला बेघर करण्यात आलं होतं, म्हणूनच मी तिला घर दिलं. त्याच वेळेला ती आता माझ्याशी असं वागत आहे, मी काय करू नेमकं मला कळत नाही. त्यावेळेला आता आशय म्हणतो की ओ, असा प्रॉब्लेम आहे तर ठीक आहे, तू काळजी करू नको, तुझा हा प्रॉब्लेम आहे ना, तू मी कायमचा बंद करून टाकतो. मुक्ता म्हणते की तिच्या बोलण्यावर ना तू अजिबात विश्वास ठेवू नको, तिनेच सागर आणि माझ्यामध्ये गैरसमज निर्माण केले. आता सागर म्हणतो की त्या सावनीची रवानगी मग तर तुझ्या घरातून करतोच, आता तिला पुन्हा तिच्या त्या आयुष्यामध्ये पाठवतो, म्हणजे जो हर्षवर्धन होता ना त्याच्याकडेच पुन्हा पाठवतो. तेव्हा मुक्ता म्हणते की कसं काय, ते कसं शक्य आहे? तेव्हा आता तो म्हणतो की तू काळजी करू नको, बघ मी आता काय करतो ते. त्यापूर्वी मला सागरला भेटलं पाहिजे. सागरला भेटून मी ही सगळी गोष्ट सांगणार आहे आणि तुमच्यामधला गैरसमज मी मोडण्याचा प्रयत्न करणार. आशय सागरकडे जातो. सागर त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो की हे तुम्ही इथे का आलात? मी तुला सांगितलं होतं ना मुक्ताच्या आसपास पण भटकायचं नाही, मग इतकी हिंमत कशी झाली तुझी? तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट सागर, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा सागर म्हणतो की काय बोलायचं आहे? खूप झालं, आता मी मुक्ताचं ऐकून घेतलं नाही म्हणून तिने तुला पाठवलं आहे का? तेव्हा तो म्हणतो की नाही, अशातला काहीच भाग नाही आहे. उलट मला ही गोष्ट तुला सांगायची की तुझी एक्स वाईफ मिस सावनी ती मला आली होती भेटायला आणि ती मला सरळ सांगत होती की मुक्ताला तुझ्या त्रासातून मुक्त कर आणि डिवोर्स घ्यायला सांग. हे ऐकल्यावर मात्र सागरच्या पायाखालची जमीन सरकते. ते म्हणतो की हे काय बोलतोयस? तेव्हा आशय म्हणतो की हो, मी खरं सांगते तुम्हाला, ती सावनी मुद्दामच तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करते. एकीकडे तुम्हाला भडकवते, दुसरीकडे मला भडकवते. म्हणजे काय तर मुक्तासाठी मी स्टँड घेईन आणि मुक्ताला बाजूला घेऊन जाईन असं वाटतंय तिला. तेव्हा सागर म्हणतो की हे काय बोलतोयस तू? तेव्हा आशय म्हणतो की हो, मी हे सगळं खरं बोलते आणि हवं तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन बघू शकता की सावनी भेटायला आली होती, तिचे सगळे रेकॉर्ड्स असतील. आता हे ऐकल्यावर मात्र सागरला धक्काच बसतो. आता सागरच्या मनातला हा गैरसमज कशाप्रकारे मिटून जाणार आणि सावनीचा बंदोबस्त कोळींच्या घरातून हर्षवर्धनकडे हा आशय कशाप्रकारे करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.